बुलढाणा जिल्ह्यातून चोरीची एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या समर्थ रामदास स्वामी स्थापित वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा पडल्याची घटना घडली आणि यात दरोडेखोरांनी हनुमानाचे दागिने लांबवलेले असल्याची घटना घडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे यात अज्ञात दरोडेखोरांनी पुजाऱ्याला बांधून हनुमान मूर्तीवरील आभूषणे लुटली आहेत। जवळपास 5.5 किलो चांदीचे दागिने आणि दानपेटीतील 1 लाख रुपये घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला आहे आणि घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। पुढे आलेल्या माहितीनुसार सातपुड्याच्या पायथ्याशी हे पुरातन जागृत असं हनुमानाचं मंदिर आहे। या मंदिराबाबत भाविकांची मोठी श्रद्धा असून अनेक राज्यातून या ठिकाणी भाविक येत असतात आणि विशेष म्हणजे सातपुड्याच्या पायथ्याशी आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या मंदिरातील हनुमंताची मूर्ती समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेली आहे आणि त्यामुळे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा पडल्याच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बुलढाणा।